साई पालखी प्रवासाचा आज दुसरा दिवस. भिवंडीच्या वाटेवर आज पावलं थोडी जड झाली होती. अंगातलं त्राण कमी होत होतं, पण मनातली ओढ मात्र वाढत होती. याच गजबजाटात नातू आपल्या पायाला पडलेला फोड न्याहाळत होता आणि आजोबा त्याला धैर्याची नवी गोष्ट सांगायला सज्ज झाले होते. आजोबा, कालचा उत्साह आज थोडा कमी वाटतोय. पाय खूप दुखतायत. हे ऊन, ही धूळ, कधी पोहोचणार आपण शिर्डीला? बाबांना खरंच आपली ही सेवा दिसत असेल का? बाळा, बाबांना फक्त सेवा नाही तर तुझा भाव दिसतोय. तुला वाटतंय ना की मार्ग कठीण आहे, पण ज्या माऊलीने वाण्यांचा अहंकार मोडण्यासाठी पाण्याने दिवे पेटवले, त्या माऊलीला तुझा हा घाम नक्कीच पावणार. पाण्याने दिवे? आजोबा, तेल नसेल तर दिवा कसं काय पेटणार? नक्की काय घडलं होतं? बाळा, अध्याय 5 मध्ये असं लिहिलंय की बाबांना मशिदीत दिवे लावण्याची खूप हौस होती. रोज संध्याकाळी ते वाण्यांकडे तेल मागायला जायचे. पण एक दिवस सर्व वाण्यांनी मिळून एक कट रचला. त्यांना वाटलं आज या बाबाला तेल द्यायचं नाही. बघूया हा दिवे कसे लावतो. बाबा जेव्हा तेल मागायला गेले तेव्हा वाण्यांनी साफ नकार दिला. बाबा शांतपणे आपल्या मशिदीत परतले. वाण्यांना वाटलं आज मशीद अंधारात राहील, पण बाबांनी त्या कोरड्या पणत्यांमध्ये वाती घातल्या. मग हातातील डब्यातलं उरलेलं थोडंसं तेल प्राशन केलं आणि त्या डब्यात साधं पाणी भरलं. ते पाणी त्यांनी पणत्यांमध्ये ओतलं आणि बाळा, जशी काडी लावली तसा चमत्कार घडला. पाण्याने भरलेले ते दिवे तेलाच्या दिव्यांपेक्षाही जास्त प्रखरतेने जळू लागले. पाणी पेटलं? पण आजोबा, हे कसं शक्य आहे? जिथे देवाचा संकल्प असतो तिथे विज्ञानाचे नियम थिटे पडतात बाळा. ते दृश्य पाहून सर्व वाण्यांचे डोळे उघडले. ते सर्व पळत बाबांच्या पायाशी आले आणि आपली चूक कबूल केली. बाबांनी त्यांना माफ केलं, पण एक मोलाची शिकवण दिली. पुन्हा कधीही खोटं बोलू नका आणि कुणाचा द्वेष करू नका. आजोबांच्या गोष्टीने नातवाच्या डोळ्यात नवा प्रकाश चमकू लागला. त्याला समजलं की श्रद्धा असेल तर पाणीही पेटू शकतं. आजोबा, मला कळलं, जर पाण्याने दिवे पेटू शकता तर माझ्या या श्रद्धेच्या बळावर मी शिर्डी गाठू शकतो. चला, आता आपण थांबूया नको. आजोबा आणि नातू पुन्हा जोमाने चालू लागले. भिवंडीच्या त्या अंधाऱ्या रस्त्यावर साईरामच्या नावाचा दिवा आता लख्ख प्रकाश देत होता. साई भक्तांनो, तुम्हाला बाबांची ही पाण्याने दिवे पेटवणारी गोष्ट कशी वाटली? जर तुमच्याही आयुष्यात बाबांनी असाच एखादा चमत्कार केला असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. साई पाऊलवाट या प्रवासाला साथ देण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या पाहूया शहापूरच्या वाटेवर घडलेली चोपड्याची कथा. तोपर्यंत साईराम.